मध्य प्रदेशमध्ये होता आणि उरलेला जो भाग होता, जो मराठवाडा, तो हैदराबाद संस्थानमध्ये होता. या संपूर्ण मराठी प्रांतवार मराठी भाषिकांचं जे एकत्र आणण्यासाठी अण्णाभाऊंनी जो लढा दिला, तो खराच एक लढा त्या काळाला मानला जायचा. म्हणून म्हणतात की 14 चौकड्या होतं राज्य रावणाचं, जशी गत झाली तशी गत झाली कलियुगी मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची. म्हणजे तुमचं राज्य हे जळून गेलं. मोरारजी देसाई हे गुजराती होते, त्यांना बिलकुल आणि बिलकुल महाराष्ट्राला मुंबई द्यायची नव्हती किंवा मराठी भाषिक राज्य तयार करायचं नव्हतं. जर मराठी भाषिक राज्य तयार केलं असतं तर त्यांचं जे आहे वर्चस्व हे संपलं असतं. म्हणून या लढ्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. की जग बदल घालून घावं मला सांगून गेलंय भीमराव, असं म्हणत जणू बाबासाहेब आंबेडकरांचा, दलितांचा, वंचितांचा, शोषितांचा लढाच त्यांनी पुढे चालू ठेवला होता. 1956च्या त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर जो पुढं 10-15 वर्षे लढा चालू ठेवला, याच्यात मोलाचं योगदान हे अण्णाभाऊ साठेंचं होतं. जर तसं पाहायला गेलं तर अण्णाभाऊ साठे हे फक्त दलित आणि शोषितासाठीच नाही तर समाजातल्या रूढी परंपरा, जसं हुंडा प्रथा आहे, हुंडा प्रथाविरुद्ध त्यांनी माझे माहेर वागदारा ही कथा लिहून ठेवली आणि त्या कथेत सांगितलं की कशा पद्धतीने हुंडा घेणं हे चुकीचं आहे. एवढंच नव्हे तर त्यांना महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर लोकांनी पैसे जमा करून थेट रशियाला पाठवलं. आत्ताच आपण गाणं ऐकत होतो की रशियावरती त्यांनी पोवाडा लिहून तिथल्या लोकांना ऐकवला आणि ते एकदम प्रभावित झाले तिथले लोक त्यांच्यावरती. अशी ही पूर्ण अण्णाभाऊ साठेंची गोष्ट आहे. मरते समयी ज्यावेळेस त्यांचा अंत जवळ आला होता त्यावेळेस त्यांची जे म्हणतात संघर्षातून क्रांतिकारक होणं किंवा साहित्यिक होणं एवढं सोपं नसतं. त्यांना मृत्यूही कठीण समयी आला. त्यांच्या मृत्यू समयी कोणी त्यांच्या जवळ आसपास नव्हतं किंवा त्यांचे थोडेसे हाल झाले. त्यांना सरकारला विनंती केली की तुम्ही त्यांचं जे कलाकाराचं मानधन असतं ते तुम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये द्या, जेणेकरून त्यांचा दवाखाना असेल, त्यांचा जो अंतसमय असेल त्या समयी ते चांगल्या पद्धतीने जगू शकतील. पण शेवटचे 5 दिवस मित्रांनो त्यांचे अगदी विदारक गेले, अगदी न बघावी अशी अवस्था झाली. आणि 1969मध्ये अण्णाभाऊ साठे आपल्या सर्वांना सोडून गेले. या ठिकाणी त्यांच्या विचारातून आपण एकच घ्यायचं आहे की गुलामी आपल्या रक्तात असली नाही पाहिजे. एखादा जर कुणी अन्याय करत असेल तर आपण संघटित होऊन त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. एखाद्याची शाळा कमी झाली असेल, शिक्षण कमी असेल म्हणून त्याला अंडर एस्टिमेट केलं नाही पाहिजे, त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. मला इथं बोलायला संधी दिली आपले आयोजक कैलासजी भगत आणि क्षीरसागर दादा यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ.